नेहमीप्रमाणे पेटीएमबद्दल सुद्धा अनुमान हा खरा ठरलेला आहे। काही महिन्यापूर्वीच मी म्हटलं होतं की या स्टॉकची किंमत आपल्याला कमी होत असताना दिसणार आहे आणि काही स्टॉकची जी किंमत वाढत असताना दिसणार आहे किंवा काही रिस्की स्टॉक असतात याबद्दल माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच कम्युनिटी हे ऑप्शन असते तिथे मी पोस्ट करते, तर ते तुम्ही नक्की बघत जा। तर आज आपण पेटीएम स्टॉकची किंमत येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे किंवा नाही याबद्दल ॲनालिसिस करूया। तर मी म्हटल्याप्रमाणे माझा ॲनालिसिस केलेला कोणताही स्टॉक असेल तो अंदाज खराच ठरतो। तर आज आपण पेटीएमचा ग्राफ हा ॲनालिसिस करूया आणि स्टॉकची किंमत वाढणार आहे किंवा नाही हे आपण पाहूया। जसं की मी तुम्हाला काही दिवसापासून नाही तर कमीत कमी 1 वर्ष झालं सांगत आहे, पेटीएम आणि झोमॅटो हा स्टॉक रिस्की आहेत, यामध्ये इन्वेस्ट करू नका। आणि जे स्टॉक वाढणारे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला बॉटमलाच बाईंग करायला सांगते, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट हे जास्ती प्रमाणात मिळते आणि रिस्क हा कमी असतो। तर आता आपण ग्राफ ॲनालिसिस करूया। तर हे बघा, मागील काही दिवसामध्ये मी जे व्हिडिओज बनवले होते त्यामध्ये मी तुम्हाला पोस्ट करून दाखवली होती की त्यामध्ये तुम्हाला स्टॉकची किंमत ही अशा प्रकारे कमी होत असताना दिसणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या स्टॉकची किंमत तुम्हाला 400 रुपीजपर्यंत आलेली दिसत आहे। तर हे बघा, मी अगोदरच 898 रुपीजला स्टॉक असतानाच इथे मार्क करून ठेवलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता। म्हणजे मी एप्रिलपर्यंत अनुमान लावला होता की एप्रिलपर्यंत स्टॉकची किंमत आपल्याला अशा प्रकारे 400 रुपयापर्यंत बघायला मिळणार आहे, पण फेबमध्येच आपल्याला या स्टॉकची किंमत अशा प्रकारे कमी होत असताना दिसत आहे। तर तुम्ही मागील जे माझे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की पेटीएम आणि झोमॅटोची किंमत आपल्याला कमी होत असताना दिसणार आहे। सध्या झोमॅटोची किंमत आपल्याला कमी होत असताना दिसत नाही आहे, पण हा स्टॉक रिस्की आहे। पण मी पेटीएमबद्दल इथे तुम्हाला हे बघा मार्क करून ठेवलेलं आहे आणि मी पोस्टसुद्धा केलेली आहे, परत व्हिडिओसुद्धा बनवले आहेत, तर त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता। तर बघा, इथे मी म्हटल्याप्रमाणे 800 पासून या स्टॉकची किंमत 400 पर्यंत एक्झॅक्ट आलेली आहे। तर स्टॉकची किंमत आणखी सुद्धा कमी होणार आहे। एकदा सुरुवात झाली स्टॉकची कमी होण्यास तर ती कुठे जाऊन थांबेल याचा आपल्याला अनुमान लावता येत नाही। जोपर्यंत आपल्याला स्टॉकची किंमत म्हणजे कंपनीची माहिती ही आपल्याला प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये कन्फर्म मिळत नाही तोपर्यंत आपण ती सांगू शकत नाही। तर आता आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये पेटीएमची किंमत वाढणार आहे किंवा नाही, तर इथे तर आपल्याला प्राईस वाढायची शक्यता खूप कमी आहे, पण फंडामेंटल ॲनालिसिस केल्यानंतर आपण सेकंड ओपिनियन देऊ। तर आज परफॉर्मन्स टुडे आउटपरफॉर्म सेक्टर बाय 8.76%, अशा प्रकारे आपल्याला इथे प्लसमध्ये माहिती दिसत आहे। तरी देखील स्टॉकची किंमत ही आपल्याला आज 400 रुपीजपर्यंत कमी होत असताना दिसलेली आहे। तर मागील काही दिवसामध्ये मी तुम्हाला जेव्हा स्टॉकचं ॲनालिसिस करून दाखवत होते तेव्हा मी तुम्हाला वारंवार सांगत होते की कोणतेही स्टॉक आपण जेव्हा बाय करतो तर तुम्ही ना एक लिस्ट केलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टॉक हा कसा निवडावा, म्हणजे जो स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे त्याचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः कसं करायचं याचीसुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही नक्की बघा। तर फंडामेंटलमध्ये जेव्हा आपल्याला अशा प्रकारे मायनसमध्ये माहिती दिसते तेव्हा आपण स्टॉक बाय करायचा नाही आहे। जसं की पी रेशो किती आहे, -27.84, तर इथे माहिती आपल्याला मायनसमध्ये आहे। तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला फंडामेंटलमध्ये मायनसमध्ये माहिती मिळते तेव्हा स्टॉक बाय करणं चुकीचं आहे। तर इथे आपल्याला प्रोमोटर्स वगैरे बऱ्यापैकी म्हणजे इथे तुम्ही सगळी माहिती बघू शकता, कंपनीची पूर्ण माहिती इथे आपल्याला मिळते। परत हे बघा, नेट सेल्स वगैरे इथे आपल्याला सगळी माहिती दिसते। तर इथे बघा, प्राइस चेंज, अर्निंग्स, फॅक्टर इत्यादी प्रकारची आपल्याला इथे माहिती मिळते। तर मी नेहमी सांगते की आपल्याला जर फंडामेंटलमध्ये माहिती ही मायनसमध्ये दिसते तर का दिसते, जेव्हा एखाद्या कंपनीवरती कर्ज किंवा लॉस असेल
तर आपल्याला इथे फंडामेंटलमध्ये मायनसमध्ये माहिती दिसते. तर जर जेव्हा एखाद्या कंपनीवरती कर्ज असेल किंवा लॉस होत असेल तर ती कंपनी प्रॉफिटमध्ये कशी असेल किंवा त्या स्टॉकची किंमत वाढू शकते का? तर सरळ आपल्याला उत्तर समजतं की स्टॉकची किंमत ही वाढणार नाही आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही इथे बघू शकता की स्टॉकची किंमत ही आपल्याला अशा प्रकारे इथे बिग मुवमेंट मिळालेला आहे. कॅन्डल्स किती आहेत बघा, 750 पासून एक कॅन्डल आहे ती 500पर्यंत आणि 700 पासून 400 पर्यंत. ह्या कॅन्डल्स किती बिग आहेत तर इथे तुम्ही बघू शकता. तर 2023मध्ये जेव्हा स्टॉकची किंमत वाढत होती तेव्हासुद्धा हेच माझं मत होतं की स्टॉकची किंमत ही कमी होणार आहे. तुम्ही मागील व्हिडिओज बघू शकता ज्यामध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे की स्टॉकची किंमत जेव्हा कमी व्हायला सुरू होईल तेव्हा तुम्हाला समजेल की हे माझं ॲनालिसिस कसं खरं ठरतं. ते कधीही गोष्ट म्हणजे स्टॉकची किंमत वाढणार आहे किंवा नाही हे मी अगोदर सांगते, स्टॉकची किंमत वाढत असताना सांगत नाही. तर तुम्ही अगोदरचे माझे व्हिडिओज चेक करू शकता. तर बघा 2023मध्ये आपल्याला सगळे प्लसमध्ये माहिती नव्हती तरी देखील स्टॉकची किंमत आपल्याला वाढत असताना दिसत होती. 500 रुपीजपर्यंत 400पर्यंत आपल्याला प्राईस लोएस्ट बघितल्यानंतर या स्टॉकची किंमत 1000पर्यंत अप लेवलला गेली होती. तरी देखील माझं मत तेच होते की स्टॉकची किंमत ही कमी होणार आहे. आणि हे बघा 2023 पासून ते नोव्हेंबरपर्यंत स्टॉकची किंमत वाढायला वेळ लागलेला आहे, बरोबर. आणि कमी व्हायला किती वेळ लागलेला आहे हे बघा, नोव्हेंबरपासून फेबमध्येच स्टॉकची किंमत म्हणजे 3-4 महिन्यामध्येच आपल्याला स्टॉकची किंमत कमी होत असताना दिसलेली आहे. तर म्हणूनच एखाद्या कंपनीचं बॅकग्राऊंड फंडामेंटल जे माहिती असते ती स्ट्रॉंग असेल तेव्हाच त्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्ट करावी अथवा नाही. आता बघा 1000पर्यंत पोहोचलेला स्टॉक हा अशा प्रकारे प्राईस कमी होऊ शकतो. तर म्हणूनच विचार करून इन्व्हेस्ट करत जा. आणि कोणत्याही स्टॉकबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा, कारण माझा हा ॲनालिसिस 100% खरा ठरतो. थँक्यू.